डाळ बाटीसाठी 2 कप गव्हाचं पीठ, 1 चमचा रवा, थोडासा ओवा, मीठ आणि साखर चवीपुरता घातलं आहे. आता याच्यात तेल घालणार आणि छान भिजवून घेणार. पीठ व्यवस्थित भिजवलं आहे आणि थोड्यावर मुरत ठेवलं. त्याच्यानंतर असे छोटे छोटे बॉल केले आणि फोकच्या साहाय्याने त्याला होल पाडून घेतले, जेणेकरून आतपर्यंत ते छान शिजेल. हे बघा, आता हे मस्तपैकी स्टीम झालेले आहेत. पॅनमध्ये थोडंसं तूप टाकलं आहे आणि हे सगळ्या बाजूने छान मी शॅलो फ्राय करून घेतलेत. काही काही मधूनही चिरलेत, ते खरपूस लागतात आणि नुसतंच खायला पण छान वाटतात. इकडे आता मी हळद, हिंग, राई, जिरं, कढीपत्ता आणि हिरवी मिरची याची फोडणी तयार केली. आता ही या डाळीमध्ये घालणार. ही बघा कशी मस्त डाळ तयार झालेली आहे. कोथिंबीर मात्र भरपूर घालायची. सुगंध पण खूप छान सुटलेला आहे आणि खाताना त्याच्यात लिंबू पिळायचं. बाटी डाळीत कुस्करून खायची, म्हणून डाळ पातळ बनवायची.